पाक हालचाली अजूनही सुरूच आहेत. कराचीत 12 मे रोजी हजारो कट्टरपंथी नेते आणि दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनार्थ एक रॅली काढली. या रॅलीत लष्कर ए तोयबा आणि अहले सुन्नत वाल जमात यांनी भाग घेतला होता. दोन्ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना म्हणून घोषित आहेत. ऑपरेशन बुनियान अल मर्सूसच्या उत्सवाच्या रॅलीत दहशतवादी आणि कट्टरपंथी नेते बुलेटप्रूफ काचेच्या मागे उभे राहून भारताविरोधात गरळ ओकताना दिसतात. दिफाए वतन रॅलीचं जमियत उलेमाए इस्लाम फजलचा प्रमुख मौलाना फजलुर रहमाननं या रॅलीचं आयोजन केलं होतं. हमारा दुश्मन हमारी फौज को एक मजहबी फौज कहता है और जो मुल्क के गद्दार हैं वो इस आर्मी को फौज को सेकुलर फौज कहते हैं. इस जंग में जीतने के बाद हमें मालूम हो गया, यकीन हो गया कि हमारी फौज एक सेकुलर फौज नहीं है. मजहब और इस्लाम पे और अल्लाह के नाम पे मर मिटने के लिए शहादत का जज्बा रखने वाली फौज है और ये जज्बा एक सेकुलर और लिबरल फौज में हो नहीं सकता. तर दहशतवादी मसूद अझहर भारताच्या हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावला आहे. 7 मे रोजी भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यावेळी बहावलपूरमधील मसूदचा अड्डाही उद्ध्वस्त केलाय. मात्र हल्ल्याच्या आधीच मसूद दुसरीकडे पळाल्यानं थोडक्यात वाचला. नाहीतर भारताला हवा असलेला मसूदचाही खात्मा झाला असता. त्याच्या कुटुंबातील 14 जण ठार झालेत. मात्र या हल्ल्यात कुटुंबातले 14 जण ठार झाल्यानंतर मसूदनं म्हटलेलं, या हल्ल्यात आपणही मेलो असतो तर बरं झालं असतं, कारण त्याचे कुटुंबीय आणि 4 निकटवर्तीयांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ड्रोन हल्ल्यांविरोधात भारताची ताकद आणखी वाढलेली. भार्गवास्त्र काउंटर ड्रोन सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली आहे. या चाचणीत 4 रॉकेट्सनं अचूक लक्ष भेदलंय. त्यामुळे भारताला आता नवी ड्रोन प्रणाली मिळाली. यामुळे नापाक पाकिस्तान आणि चीनचीही झोप उडणार आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून सतत ड्रोन हल्ले भारतातल्या 26 शहरांवर करण्यात आले होते. हे सगळे ड्रोन्स भारतानं उद्ध्वस्त केले. मात्र भार्गवास्त्र काउंटर ड्रोन त्याहूनही ताकदवान आहे, कारण या भार्गवास्त्र काउंटर ड्रोननं पाकिस्तान आणि चीनच्या ड्रोनचा हवेतच भुगा होणार आहे. यंदा आताची सगळ्यात मोठी बातमी येते बलुचिस्तानमधून. बलूच नागरिकांनी पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली. तर दिल्लीतही उच्चायुक्तालय सुरू करण्याची विनंती बलुचिस्तानच्या मीर यार बलोच यांनी भारत सरकारकडे केली आहे. तर विद्रोहानंतर बलूच नागरिकांनी स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली आहे. तर तिकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार मुबारक जेब खान यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्यात आलाय. खैबर पख्तूनवा भागातील मुबारक जेब खान यांच्या घराजवळ अज्ञातांनी स्फोट घडवून आणलेत. या हल्ल्यात मुबारक जेब खान यांच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उद्ध्वस्त झाले. तर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताला पत्र लिहिलंय. सिंधू जलकरारावर पुनर्विचार करण्याची विनंती पाकिस्ताननं केली. परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवून ही विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र भारतानं पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळून लावलाय. जोवर पीओके मधून पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतत नाही त्याने पीओके हा भाग संपूर्णपणे भारताला दिला जात नाही, तोवर सिंधू जलकरार स्थगितच राहील असं यापूर्वीच भारतानं स्पष्ट केलंय. यानंतर बातम्या वॉर 50. भारत पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्ताननं देखील पाकिस्तानवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिलाय. त्यातच बलूच आर्मीनं भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलाय. बलूच आर्मीच्या महरम बलूच इस्ला
यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओत भारत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ है अशा घोषणा बलूच नागरिक देताना दिसत आहेत। भारतानं उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी कॅम्पला पाकिस्तान आता मदत करतोय। उद्ध्वस्त केलेले दहशतवादी कॅम्प पाकिस्तान सरकार पुन्हा उभारणार आहे। पाकिस्तान सरकारनं दहशतवादी कॅम्प उभारण्याची घोषणा पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केली आहे। सोबतच मारलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबाला 1 कोटींची मदत पाकिस्तान सरकार देणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत। ऑपरेशन सिंधू नंतर राजनाथ सिंग पहिल्यांदा जम्मू दौरा करतात। भारत पाकिस्तान दरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीनंतर संरक्षण मंत्र्यांचा जम्मू दौरा महत्त्वाचा मानला जातोय। मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट ऍक्टिव्हिटीमुळे खळबळ उडाली। दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईत एका यंत्रमाग मालक तरुणाला अटक करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले। त्याची सुमारे 6 तास कसून चौकशी केली आहे। यानंतर एक मोठी बातमी येते महाराष्ट्रासंदर्भातली। महाराष्ट्रात चांगलंच राजकारण पेटवणारा फॉक्सकॉन प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशच्या पारड्यात पडलाय। महाराष्ट्रासह गुजरातही या प्रकल्पापासून उपेक्षितच राहिलंय। उत्तर प्रदेशातील जेवर इथे 3700 कोटींच्या सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणीला मान्यता देण्यात आलेली आहे। HCL फॉक्सकॉन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि ऑटोमोबाईल्सची डिस्प्ले ड्राईव्ह चिप तयार करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे सुमारे 2000 लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये फॉक्सकॉन प्रकल्पामुळे जोरदार राजकारण पेटलं होतं। हा प्रकल्प गुजरातला जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण राज्यात झालं होतं। मात्र आता महाराष्ट्रासोबतच गुजरातही फॉक्सकॉन प्रकल्पाला मुकलाय आणि हा प्रकल्प आता थेट उत्तर प्रदेशच्या पारड्यात पडलाय। तर इकडे महाराष्ट्रात 5127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार करण्यात आला। या अंतर्गत राज्यात 10हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क्स उभारले जातील। यात नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेलमध्ये लॉजिस्टिक पार्क विकसित केले जाणार आहेत। यामुळे राज्यात 27,610 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आणखी एक मोठी बातमी समोर येते। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार आहे। नामसाधर्म्य असलेल्या बँक खात्यात पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची शक्यता आहे। त्यामुळे पिवळे आणि केशरी शिधापत्रकाधारक कुटुंब वगळता सर्व लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी केली जाईल। सर्व जिल्हा महिला विकास विभागांना पडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी। शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे सेनेला मोठी गळती लागली। या पक्षातील 36 माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झालेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील माजी नगरसेवक सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षात आणि भाजपमध्ये प्रवेश करतायत। शिंदेसेना आणि भाजपमध्ये नगरसेवकांचा पक्षप्रवेश का वाढतायत बघूया आपण। राजकारणात टिकून राहण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नसल्याचं या सगळ्यांचं मत आहे। सत्तेत राहिल्यास महत्त्वाचं पद, निवडणुकीत तिकिटाची आशाही या सगळ्यांना आहे। विकास कामांसाठी निधी आणि राजकीय महत्त्व वाढेल, सत्तेचा थेट लाभ मिळवता येतो, त्यासाठीच अनेक कामं प्रलंबित सत्तेत गेल्यास निधी मिळवण्याचा विश्वासही या सगळ्या माजी नगरसेवकांना आहे। आतापर्यंत विविध पक्षांच्या 80 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि ही सगळी कारणे ज्यामुळे ही माजी नगरसेवक शिंदे गटाकडे वळत आहेत। बातमी पावसाबाबतची मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण आज मुंबईसह उपनगरात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईसह ठाणे, पालघर भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय।
काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पावसाचं वातावरण निर्माण झालंय. आता पुढील 5 दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच कोकणात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यानंतर इतर बातम्या बघणार आहोत झटपट 100. कल्याण डोंबिवलीमध्ये अवकाळी पाऊस बरसलाय. 2 दिवसांपासून हवामान विभागानं मुंबईसह ठाण्याला येलो अलर्ट दिलाय. अचानक आलेल्या पावसामुळे मार्केट परिसरात नागरिकांची तारांबळ उडाली. मावळमध्ये अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं, तर अनेकांच्या घरांचे पत्रेही उडून गेले. सुदैवाने यात कुठली दुर्घटना झाली नाही. मात्र पिकांचं मोठं नुकसान झाले. भेंडी, काकडी आणि ज्वारीचं मोठं नुकसान झालं. अवकाळी पावसामुळे महाड रायगड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 4 वर्षांपासून या रस्त्याचं काम अपूर्ण आहे. रस्त्यावरील चिखलामुळे वाहनं घसरत आहेत. या ठिकाणी अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली. पावसात प्रवासी जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करतात. एकूणच रायगड प्रशासन झोपलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. जालन्यातील सिंधी, काळेगाव, पीर कल्याणसह परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. वाशीममधल्या रिसोड शहरात अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम शेतीच्या कामांना वेग येणार आहे. तसेच हवामान खात्यानं पुढील 20 तारखेपर्यंत हा मान्सूनपूर्व पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे उन्हाचा उकाडा कमी झाला, मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शिवाय भुईमूग आणि भाजीपाला उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय. तेल्हारा तालुक्यातील दापुरा, मनपदा, भांबेरीमध्ये दमदार पाऊस झाला. धुळ्याच्या साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात घरांची पडझड झाली. या तालुक्यातील नागरिकांचं जनजीवन उद्ध्वस्त झालं असून पुढे संसार उघड्यावर पडलाय. आयुष्यभराच्या कष्टानं जमवलेला संसार उघड्यावर पडल्यानं एका नुकसानग्रस्त वृद्ध महिलेला अश्रू अनावत झाले. लातूरच्या उदगीरमध्ये अवकाळी पावसानं 3 जनावरं आणि 600 कोंबड्यांचा बळी घेतलाय. वीज पडून 3 जनावरं दगावले, तर वादळी वाऱ्यामुळे हंगामातील पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडाल्यानं 600 कोंबड्यांचा मृत्यू झाला. हंगरगा आणि बामणीत शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले. देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राज ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. आमची ट्रेन सुसाट आहे, कुठलाही स्पीड ब्रेकर लागणार नाही. कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर ते देऊ शकतात असा टोला फडणवीसांनी लगावलाय. तसंच शिंदेकडूनही राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढल्यात, त्यावरूनही फडणवीसांनी टोला लगावलाय. महाराष्ट्रात 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार करण्यात आला. तर आपल्याला वाटत नाही पवार साहेब गळतीला घाबरतात असा पलटवार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केलाय. 1980 साली 60 पैकी 58 आमदार सोडून गेले होते. त्यानंतर 85 साली पुन्हा आमदार निवडून आले. साहेब ही नेता बनवणारी फॅक्टरी आहे असा टोलाही आव्हाडांनी अजित पवारांना लगावलाय. राज ठाकरेंच्या उदय सामंतांच्या भेटीवरून खासदार संजय राऊतांनी टीका केली. राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे, कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतं. त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत अशा शब्दात त्यांनी समाचार घेतलाय. संजय राऊतांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. बच्चू कडू अजित पवारांविरोधात आंदोलनाचा हत्यार उपसणार आहेत. अजितदादांनी शेतकऱ्यांवर कसा अन्याय केला हे दाखवण्यासाठी बजेटची चिरफाड करणार आहोत असं कडू म्हणाले. नागपूरमध्ये चटणी भाकरी आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. रोज आत्महत्या होत आहेत, बेरोजगार मरतोय, याकडे सरकारचं नसल्याचं कडू म्हणाले.
घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिलेत. 8 दिवसात रॉयल्टी घरपोच न मिळाल्यास तहसीलदार जबाबदार असेल. तसंच तक्रार आल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. 30 लाख घरकुल उभारण्यासाठी हा महत्त्वाचा आदेश देण्यात आला. येथे एक ब्रेकिंग न्यूज येते. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा विना परवाना बसवलेला पुतळा हटवल्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे. यावेळी शिवप्रेमींनी टायर पेटवून आंदोलन केलंय. टाकवडे गावातला पुतळा पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. याआधी शिवप्रेमी पोलीस आणि प्रांताधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये कोणताच निर्णय न झाल्यामुळे प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण आहे. इचलकरंजी टाकवडे गावामध्ये येणारे रस्ते शिवप्रेमींनी बंद केलेत. टायर पेटवून शासनाचा निषेध व्यक्त केला जातोय. जोवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी बसवत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा शिवप्रेमींनी दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. आम्ही सरकार करायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. आणखी एक महत्त्वाची बातमी ती ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेसेज प्रकरणी अरविंद कृष्णा कोकणी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. चोरीच्या फोनवरून त्यानं ही धमकी दिली होती. 12 मे रोजी ससून हॉस्पिटलमधील एका डॉक्टरांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीनं ससूनमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज केला. त्यानंतर बंड गार्डन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून अरविंद कोकणे या व्यक्तीला अटक केली. तर त्यानं मेसेज का केला त्याचा तपास पोलीस करत आहेत.